नमस्कार मंडळी, माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे अंडा मसाला राईस. खूप सिंपल रेसिपी आहे आणि इतकी टेस्टी लागते की तुम्ही जर एकदा बनवली तर सारखी सारखी बनवून खाल. चला तर मग रेसिपीला सुरू करू. या रेसिपीसाठी मी बासमती बिर्याणी राईस वापरत आहे. तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटासाठी पाण्यामध्ये तो भिजत ठेवायचा आहे. 20 मिनिटानंतर मी तांदूळ कुकरमध्ये टाकलेला आहे आणि जेवढं तांदूळ आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी मी त्याच्यामध्ये टाकलं आहे. तेल टाकायचं आहे म्हणजे आपला भात मोकळा होईल. त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत भात शिजत आहे आणि कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण अंडा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी 7 अंडी घेतलेली आहेत आणि ती उकडून घेतली आहेत आणि चाकूने ती आपल्याला अशा प्रकारे 2 पार्टमध्ये कट करून घ्यायची आहे. अंडी कट करून घेतल्यानंतर त्याच्यामधला पिवळ्या कलरचा पार्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे. हा राईस बनवण्यासाठी आपण फक्त पांढऱ्या कलरचा पार्ट यूज करणार आहोत. तर तो एक एक पार्ट घ्यायचा आणि तो आपल्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये कट करायचा आहे. आता कढईमध्ये 3 चमचे तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की कट केलेलं अंड टाकून घ्यायचं. आता हे अंड आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. अंड फ्राय करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या मी एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता मी टाकत आहे कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि मिरच्या सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत. मी त्याच्यामध्ये आता एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे आणि कांदा सुद्धा मी तेलामध्ये परतून घेतला आहे. आता मी टाकलेला आहे एक बारीक चिरलेलं टोमॅटो आणि टोमॅटो पटकन शिजलं जावं यासाठी याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. मी भात शिजवताना मीठ टाकलेलं नाही, त्यामुळे पूर्ण भातासाठी जेवढं मीठ गरजेचं आहे तेवढं मी टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण सगळे कोरडे मसाले टाकून घेऊया. सगळ्यात आधी मी टाकलेला आहे 2 चमचे धना पावडर, 1 चमचा जिरी पावडर, 1 चमचा मी हळद टाकलेली आहे, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि 2 चमचा लाल तिखट टाकला आहे. आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि कढईवरती झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता कढईवरचं झाकण काढायचं आणि ते सगळं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शिजवलेला भात टाकून घ्यायचा आहे. आता अगदी हलक्या हाताने चमच्याने आपल्याला तो भात मिक्स करून घ्यायचा आहे. बरं मंडळी, तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल. भात मसाल्यामध्ये मिक्स करून झाला की त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आपला अंडा मसाला राईस सर्व करण्यासाठी तयार आहे. मी बनवलेला अंडा मसाला राईस मस्त तिखट झाला होता आणि तो माझ्या घरच्यांना खूप जास्त आवडला. पण जर तुम्ही तिखट खाण्याचे फॅन नसताल तर थोडासा मसाला कमी टाका. अशा प्रकारचा अंडा मसाला राईस तुम्हीही नक्की करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा.
आणि मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार. बाय बाय.